हा, सुरू करा मॅडम. अर्चना मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला अर्चना मॅडम वेगवेगळ्या अर्चना कला मॅडम व्हिडिओ विषयी सुरू शिकवणार करा. आहेत. तर अर्चना मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा आर्ट टीचर डिप्लोमा झालेला आहे. त्यांचे छंद चित्रकला, रांगोळी, मेहंदी काढणं हे आहे. ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला आहे आणि ते पर्सनल ब्युटी पार्लरचे कोर्सचं ट्रेनिंग पण देतात आणि सध्या त्या मेकअपच्या ऑर्डर्स घेतात. वेलकम अर्चना मॅडम, तुम्ही सुरू करू शकता. नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्या मुलांचं या कार्यक्रमात खूप खूप हे आहे, स्वागत आहे. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनचे मी खूप खूप आभार मानते आणि मंगल मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला तुम्हाला शिकवण्याची संधी दिली आहे. तर इथे सध्या लाईट गेलेली आहे मॅडम, त्यामुळे थोडस. आणि सुहास सोनसाळे नावावर हे करता का मॅडम, म्हणजे बोर्ड दिसेल सगळ्यांना. हा, एक मिनिट. तुम्ही सुहास सुहास सोनसळे, हा सापडले. हा, केलं मॅडम. दोन्ही स्पॉटलाइट सुरू आहेत. सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित बोर्ड माझा? हो, दिसतोय. दोन्ही तुम्ही आणि हा. बोर्ड दिसतोय. हा. सगळ्यांना मला हे सांगायचंय की आतापर्यंत आपण खूप प्रकारचे चित्र काढलेत. पण ते चित्र काढताना आपण कशाचा उपयोग करतो? पेन्सिलने आपण जेव्हा ही रेष काढतो, ती रेष कशापासून बनते ह्याचा कधी तुम्ही विचार केलाय का? कोण सांगू शकेल मला, रेष कशापासून बनते? कोण सांगू शकेल का? माहितीये का कोणाला? खूप सोपं आहे. हे बघा, हा बिंदू जो असतो, बिंदू सगळ्यात पहिल्यांदा बिंदू असतो. या बिंदू जवळ दुसरा बिंदू ठेवला, त्याच्या जवळ दुसरा बिंदू, त्याच्याजवळ दुसरा बिंदू, हे बिंदू मिळून एक रेष तयार होते. हे तर कळालं का तुम्हाला? तुम्ही पेन्सिल आणि पेन घेऊन बसा आणि मी सांगते तसं काढा. पहिल्यांदा बिंदू काढा, बिंदू, मुलांना हे आणि काढायचंय आपण बरं का. लिहायचंय बिंदू एक पासून. मिनिट मॅडम, एक मिनिट. हे काढायचं आहे कारण आता मी ज्या वेळेला तुम्हाला उद्याचं सेशन घेईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मेंदूचे दोन भाग, उजवा आणि डावा, हे दोन्ही बॅलन्स असणं फार महत्वाचं असतं अभ्यासासाठी. कारण हे दोन्ही मेंदूची पॉवर चांगली असेल तरच सगळे विषय सोपे जातात. त्यामुळे असं काही बघू नका की हे ड्रॉइंग आहे आणि हे चित्रकला आहे. या मेंदूच्या एक्झरसाइज सुद्धा आहेत आणि या एक्झरसाइज करून दोन्ही मेंदूचे भाग आपल्याला ऍक्टिव्हेट ठेवावे लागतात सतत. त्यामुळं हँड, जसं पल्लवी मॅडमनी माझी ओळख करून देताना सांगितलं की 3H मी क्लासरूम मध्ये वापरायची. इंजिनिअरिंग कॉलेजला मी शिकवायचे तरी 3H माझे क्लासमध्ये असायचे. त्यामुळे मुलांचे माझे 100% रिझल्ट असायचे, गोल्ड मेडलिस्ट असायची मुलं. का तर मी माझ्या प्रत्येक क्लासमध्ये, वर्गामध्ये 3H चा वापर करायचे. म्हणजे हँडचा वापर झालाच पाहिजे, हेडचा पण वापर झालाच पाहिजे आणि तिसरा हार्टचा वापर झालाच पाहिजे. तर हे 3H जर तुम्ही वापरले, हार्ट, हँड आणि हेड, तर हे नक्कीच फॅन चालू तुमचं करते का? प्रत्येक सब्जेक्ट चांगले होणार. तर मॅडम जे सांगतायत ते तुम्ही आज काढायचं आहे. उद्या मी जास्त यावर बोलेल, ठीक आहे? हा, कारण आपलं प्रत्येक हा. सेशन तसाच डिझाईन केलेला आहे. सगळा ब्रेन आणि सक्सेस, लाईफ सक्सेसवर डिझाईन केलाय. याचं महत्व मी तुम्हाला प्रत्येक माझ्या सेशन मधनं तुम्हाला सांगेल. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करा. हा मॅडम, घ्या. हो, मॅडम म्हणतायत आपल्याला, मंगल मॅडम सांगतायत त्याप्रमाणे मला तुम्हाला आणि पालकांना पण सांगायचंय की चित्रकला म्हणजे बरेच पालकांना असं वाटतं की काय चित्र काढत बसले, अभ्यास कर असं म्हणतात. पण मला इथे त्यांना सांगायचंय की चित्रकलेमुळे कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती आणि आपली विचार करण्याची शक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे चित्रकलेला खूप महत्व आहे. म्हणून चित्रकला या विषयाला दुय्यम स्थान न देता आपण फावल्या वेळात तुम्ही चित्र काढा. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघितली की ती कशी बघितली होती ते आठवून तुम्ही काढण्याचा प्रयत्न करता. म्हणजे इथे तुम्ही विचार करता, तुमची कल्पनाशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती, तुमची काय काय बघितलं होतं तुम्ही त्याच्यातून तुम्ही ते चित्र काढता की नाही. एखादी वस्तू बघितली तर ती कशी होती, काय होती. समजा तुम्ही बागेत जाऊन आलात, तर बागेमध्ये झोका होता, घसरगुंडी होती, गार्डन होतं, बगीचा होता, तर ते तुम्ही आठवून काढता की नाही. म्हणजे इथेच तुमची कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती आणि विचार करण्याची शक्ती सुद्धा वाढते. म्हणून आपण चित्र काढण्याला महत्त्व देतो. आता इथे तुम्ही बिंदू काढायचा, सुरुवातीला लिहायचं बिंदू, आणि बिंदूंपासून आपण रेषा काढणार आहोत. बिंदूपासून अशी रेषा तयार होते. बिंदू, प्रत्येक बिंदू हा जवळ जवळ असल्यामुळे ही रेषा आपण बघू शकतो की जवळ जवळ त्याचे बिंदू आहेत आणि त्याच्यापासून ही रेषा तयार होते.
आणि मग ही रेषा तयार झाली की आकार पण आपण बघतोय. तर समजा हा चौकोन आकार आहे, तो कसा तयार झाला. आता हा चौकोन तर तुम्हाला 2D दिसतो, पण हा 3D पूर्ण जर भरलेला असेल तर तो कशाने तयार झाला. तर हा पण बिंदूंचा समूहच आहे इथे. बिंदूंच्या समूहापासून इथे रेषा काढली आपण आणि आकार तयार होतात बिंदूंच्या समूहापासून. वेगवेगळे आकार बिंदूच्या समूहापासूनच तयार होतात. तर तुम्ही इथे लिहू शकता की बिंदूंपासून रेषा तयार होते आणि बिंदूच्या समूहापासून आकार तयार होतो, असं तुम्ही लिहू शकता. आणि इथे आपण रेषांचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तर ते तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे काढू शकता. तर तुमचं जे हे पेज आहे त्याच्यात तुम्ही असे स्क्वेअर पार्ट करून घ्या. म्हणजे अशा आडव्या रेषा काढल्या ना की त्याच्यात उभे पण आपण पार्ट करू शकतो आणि मग त्याच्यामध्ये आपण रेषांचे प्रकार काढू शकतो असे. तुम्ही असे पार्टिशन करून घ्या की 5-5 सेंटीमीटरच्या अंतरावर 5 बाय 5 चौकोन करून तुम्ही असे पार्टिशन करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आपण रेषा काढणार आहोत. अगोदर तुम्ही काढून घ्या, झालं की मला सांगा. इथपर्यंत समजले का? कुणाला काही अडचण आहे का? मी सांगितले तुम्हाला बिंदूंपासून रेषा बनते आणि बिंदूंच्या समूहापासून आकार तयार होतो. मॅडम, काही अडचण. मंगल मॅडम, त्यांच्या त्यांचा जो हे आहे ना, चेहऱ्याचा जो व्हिडिओ आहे त्याचा पिन बंद केलं आणि नुसतं ह्याचं पिन ऑन ठेवलं ना, जो त्यांचं पेज आहे ज्याच्यावर चित्र काढतायत तर बरं होईल. म्हणजे ते समोर दिसेल. मॅडम, तुम्हाला नाही म्हणत मी, मंगल मॅडम म्हणत. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता तुम्ही. काही शंका आहे का कोणाला? आता हे तुम्ही जे पार्ट केले ते माझ्या बोर्डवरती लहान दिसणार आहेत, म्हणून मी काय करणार आहे, तुम्हाला एक एक प्रकार बोर्डवरती काढून दाखवणार आहे. तो तुम्ही वेगवेगळ्या चौकोनात काढा. हा, सगळ्यात सुरुवातीला आपण उभी रेषा काढणार आहोत. उभी रेषा. तर पहिल्या चौकोनामध्ये तुम्ही उभी रेषा अशी काढायची. हा जो तुमचा पहिला चौकोन असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही उभी रेषा काढायची आहे बघा अशी. पट्टीचा वापर करायचा नाही इथे, आपण हातानेच काढायच्यात उभ्या रेषा. लक्षात येते ना तुमच्या? कोणाला काही शंका आहे का? आणि सर्वांनी फळ्याच्या व्हिडिओला डबल टॅप केलं ना, तुम्हाला तो मोठा व्हिडिओ दिसेल बघा. झाली का उभी रेषा काढून? आता काय करायचंय, मी जे प्रकार सांगणार आहे ना ते तुम्ही पूर्ण चौकोनात काढत बसू नका, ते नंतर काढा तुम्ही. आता आपल्याला प्रकार शिकून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर थोडे थोडे तुम्ही नंतर काढू शकता. आपल्याला अजून खूप काही शिकायचंय. आता आडवी रेषा काढा. आडवी दुसऱ्या चौकोनामध्ये आडवी रेषा. 2-3 रेषा काढा आणि मग आपण पुढचा प्रकार घेऊयात. 2-3च रेषा काढा आणि नंतर प्रॅक्टिस करा. हा, खाली नाव द्या. उभी रेषा काढली की खाली लिहा इथे उभी रेषा. इथे आडवी रेषा काढली की आडवी रेषा. म्हणजे रेषांचे प्रकार तुमच्या लक्षात राहतील. आणि प्रॅक्टिस करायची हा तुम्ही ह्याची.
आणि आत्ता काढलेलं सगळ्यांनी ग्रुपवर टाकायचंय बरं का. म्हणजे असं कुणीही झालं नाही पाहिजे की ज्यांनी काढलेलं नाहीये. आडवी रेषा झाली की आपल्याला तिरकी रेषा काढायची, तिरकी. हे बघा अशी. म्हणजे 45 डिग्री मध्ये जशा रेषा येतात ना, अँगल मध्ये 45 डिग्री अँगलच्या अशा तिरक्या रेषा अशाही काढू शकता. आणि त्याच्यानंतर इकडे हे झालं, आपण डाव्या साईडने काढली अशी. आता ही उजव्या साईडने अशी काढायची तिरक्या. हे दोन एकदा करून घ्या. तिरक्या रेषामध्ये दोन प्रकार. झालंय का इथपर्यंत? कोणाचं राहिलंय? आपण हे रेषांचे प्रकार शिकलो की ह्याचा आपल्याला ड्रॉइंग मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण उपयोग करू शकतो. जेवढं आपल्या हातावर कंट्रोल येईल, म्हणजे सारख्या अंतरावर आणि सरळ रेषा आपण काढू, तेवढं आपल्या हातांवर बोटांवर कंट्रोल येतं. आणि आपण व्यवस्थित चित्र काढू शकतो. म्हणजे जास्त वेळा खाडाखोड न करता आपण चित्र काढू शकतो. झाले का? कोणाचं राहिलंय? त्याच्यानंतर आपल्याला लयदार रेषा काढायची अशी. लाटा कशा असतात ना, अशा त्याच्यामध्ये सुद्धा तिरकं काढू शकता असं तुम्ही. लाटा किंवा असं सरळ पण काढू शकता अशा. लयदार रेषा, याला म्हणायचं लयदार रेषा. आपण सागराच्या लाटा किंवा पाणी जेव्हा दाखवतो चित्रामध्ये, तेव्हा असा आकार काढतो ना, त्याला म्हणायचं लयदार रेषा. झालं का इथपर्यंत? कोणाचं राहिलंय? काही शंका आहे का कोणाला याच्याबद्दल? परत आपण जे शिकलोय त्याबद्दल कोणाला काही विचारायचंय का? आता पुढचे आहे कमानाकृती रेषा. म्हणजे आपण जेव्हा कमान काढतो ना, अशी एखादी कमान, मंदिराची कमान किंवा एखादा राजवाडा असतो बघा, राजवाड्यामध्ये अशी कमान असते, त्याला म्हणायचं कमानाकृती रेषा. अशी कमान असते ना, असं पण असू शकते. असा पण आकार अर्धगोलाकृती, आणि त्याला थोडस वरती असं, त्याला म्हणतात कमानाकृती रेषा. त्याला प्रॅक्टिस करायची अशी, दोन्ही साईडने आपल्याला समान आकार काढता येतो का याची अशी प्रॅक्टिस करायची अशी.
कोणी सांगू शकेल की ह्याचा आपण कुठे वापर करू शकतो? मुलींपैकी कोण सांगेल का? आपण ताटाभोवती रांगोळी काढतो, हो की नाही? पाटाभोवती ताटाभोवती कोणी जेवायला बसले की तेव्हा आपण अशी कमान काढतो की नाही ताटाभोवती. तिथे पण आपल्याला ह्याचा उपयोग होतो रांगोळी काढताना. मी आपल्या ग्रुपवरती पाठवणार आहे रेषांचे प्रकार. तुम्ही एक वही करा छोटीशी, त्याच्यामध्ये मी थेरी देणार आहे. रेषांचे प्रकार, परत मूळ रंग, दुय्यम रंग, त्यापासून कसे तयार होतात कलर. मूळ रंग कोणाला माहिती का? कोण सांगू शकेल का? मूळ रंग किती आहेत? चित्रकलेच्या परीक्षेला बसले का कोण? एलिमेंटरी, इंटरमिजिएट? कोणी नाही बसलेलं? कोण बसले? मुलांना मॅडम जे सांगतायत तेच मी तुम्हाला स्टडी टेक्निक्स मध्ये सांगणार आहे बरं का. मेमरी मॅप्स म्हणून. म्हणजे हे जे ड्रॉइंग मॅडम सांगतात, समजा लाईन्स, रेषांचे प्रकार, तर एखादा चॅप्टर एखाद्या पानावर चित्र रूपात कसा बसवायचा, हे अभ्यासाचं महत्वाचं टेक्निक आहे मेमरी मॅप्स म्हणून. आणि IIT चे स्टुडंट्स वगैरे हे सगळे टेक्निक्स वापरतात. तर मॅडम आता लाईन शिकवतायत, त्या सगळ्या प्रकारच्या लाईन तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर पूर्ण एक चॅप्टर तुम्हाला या लाईन्स मध्ये बसवता येतो एका वहीच्या पानामध्ये. आणि जर तुम्ही चित्ररूपात माहिती स्टोअर केली, चित्ररूपात माहिती पाठ केली, तर ती जास्त वेळ लक्षात राहते, चांगली लक्षात राहते. आणि परीक्षेत तुम्ही म्हणता ना आठवत नाही आठवत नाही, तसं काही होत नाही. जर तुम्ही अशी ड्रॉइंग काढले वहीमध्ये, अभ्यास सगळा बसवला त्या ड्रॉइंग मध्ये, तर तर हे टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा सराव एक प्रश्न देणार आहे सगळ्यांना सेम, आणि त्यासाठी हे ड्रॉइंग वापरायचं आहे. तर दुर्लक्ष करू नका. मॅडमने जे प्रॅक्टिस सांगितली, बॅलन्स आला पाहिजे, कमान डावीकडची सेम उजवीकडची दिसली पाहिजे, रेषा सरळ काढता आल्या पाहिजेत, याच्यातून ब्रेनचे काही काही भाग ऍक्टिव्हेट तुम्ही करून त्याला मसाज देणार आहात. तर हे सगळं सिरियसली करायचं आहे. आणि मग प्रश्न कसा पाठ करायचा ड्रॉइंगच्या स्वरूपात तेही तुम्हाला शिकवणार आहे. तर मॅडम लिहून घ्या बरं का, तुम्ही सगळे सांगतायत त्या मॅडम. हा मॅडम करा कंटिन्यू. त्याच्यानंतर आपण जी रेषा काढतो ना, आपली पेन्सिल जर डार्क असेल तर आपली ती रेषा जाड आणि डार्क येते. पेन्सिल जर टोक नसेल तर जाड येते आणि डार्क येते. पण जर पेन्सिल हार्ड असेल, म्हणजे HB ची नसेल, तर ती रेषा अशी नाजूक येते बघा, नाजूक. डार्क पण येत नाही, फेंट येते आणि नाजूक येते. तर तो पण एक रेषेचा प्रकार आहे. त्याला पण म्हणायचं की नाजूक रेषा. नाजूक रेषा पण तुम्ही काढू शकता. नाजूक रेषा पण काढून घ्या, तो एक प्रकार आहे. आणि तुम्हाला दोन्ही साईडनी, आता मॅडम म्हटलं त्याप्रमाणे, कमानीचा आकार काढण्यासाठी कसं करायचं की ही जर रेषा असेल ना आडवी, तर त्याचा एक पॉईंट घ्यायचा आणि पॉईंट पासून एक फेंट रेषा खाली घ्यायची. आणि मग आपण हा जो आकार काढतो ना, तो असा, एक रेषा काढली की तसंच आपण इकडे आकार काढू शकतो. हे इथून अंतर मोजायचं किती, असं हाताने एवढंच अंतर इथे घ्यायचं. हा, मग तिथून असा आकार आपण काढू शकतो. असं या साईडला किती किती इकडे आलाय, तेवढाच या साईडला घ्यायचा, असं आपण काढू शकतो आकार प्रॅक्टिसने. आता हे झालं नाजूक रेषा आणि कमानाकृती रेषा, किंवा आता वक्राकार रेषा. वक्राकार रेषा बघा, एक सरळ रेषा काढायची अशी आणि ती कुठेतरी वळती, त्याला म्हणायचं अशी वक्राकार रेषा. आजोबांची काठी असते बघा तशी, त्याला म्हणायचं वक्राकार रेषा. कुठेतरी वक्र होते, ती रेषा सरळ जाऊन पुढे वक्राकार होते. अशी आपण वक्राकृती अशी अशी काढू शकतो लाईन. समजलं इथपर्यंत? समजलंय का सगळ्यांना? आता मी सांगते ते तुम्ही लिहून घ्या. आता आपण जे शिकलो ना,
त्याचं मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा, आपण जे शिकलो, हे बघा इथे बिंदू आहे. मी ह्या चौकटीमध्ये बिंदू काढलाय आणि त्याच्या पुढे बिंदूपासून रेषा आणि बिंदूपासून समूह दिसते का तुम्हाला? समूह, हा समूह आणि हा बिंदूपासून आकार. आणि त्याच्यानंतर आपण बघा लांब दूरवर गेलेलं चित्र कसं दिसतंय का? तर समजा दूरवर भाग गेला तर तो पर्स्पेक्टिव्ह दिसतो, तो हा दूरतेचा आभास दाखवणारा चित्र. आणि त्याच्यानंतर जवळ जवळ रेषा काढल्या ना आपण, ते खोली दाखवतो, ते खोली. म्हणजे आपण जे चित्र काढतो ते 2D असतं आणि आपल्याला तर त्याच्यात खोली दाखवायची असेल तर अशा प्रकारे रेषा काढून आपण त्यात डेप्थ दाखवू शकतो. डेप्थ चित्रामध्ये हे बघा, वाटते की नाही असं खोलवर गेल्यासारखं डेप्थ तिथे. पायऱ्या उतरून उतरून समजा खाली गेलं की ते शेवटपर्यंत असं डार्क होत जातं. इथे कोपऱ्यामध्ये आपल्याला अशी डेप्थ दिसते. अशा प्रकारे आपण चित्र 3D काढू शकतो. चित्र जेव्हा 3D काढायचं तेव्हा अशा प्रकारे आपण रेषांचा उपयोग करू शकतो. आणि त्याच्यानंतर रेषांचे प्रकार म्हणजे इथे मी बघा छेदक रेषांचं इथे दाखवलंय. मासे काढले छेदक रेषाने. त्याच्यानंतर हे उभ्या रेषा, आडव्या रेषा आणि हे वक्राकार रेषा सांगितलं ना तुम्हाला, वक्राकार रेषा. त्याच्यामध्ये बघा असा उंदीर काढलाय मी वक्राकार रेषामध्ये. तुम्हाला मी फोटो पाठवेल मी ग्रुपवरती. नंतर ही कमान आकृती रेषा आहे बघा, कमान काढली इथे. आणि आपल्या हाताच्या बोटांवरती प्रत्येकाचे ठसे असतात बघा, ते पण वल्या आकृती मी बोटांवरचे ठसे काढले तिथे. आणि ही मशाल दाखवली मी इथे ऑलिम्पिकची. इथे पण ज्वालांकृत रेषा असतात बघा, अशा रेषा, त्याला म्हणतात ज्वालांकृत रेषा. त्याच्यानंतर ऊस, ऊस वाढतो बघा, ऊस. ऊस जसा वाढत जातो त्याला म्हणायचं डहाळीकृत रेषा असं म्हणायचं जेव्हा आपण काढतो चित्र तेव्हा. असं रेषांमुळे आपण विविध प्रकारे चित्र काढू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये डेप्थ किंवा 3D दाखवू शकतो. आता आपले जे ठोकळे असतात, लाकडी ठोकळे, ते कुठल्या प्रकारे ठेवलेत बघा, इथे ठेवलेत ठोकळे ठेवलेत की त्याची सावली कुठे पडती तो भाग मी पेन्सिलने डार्क केला, त्याच्यामुळे ते चित्र लगेच असं वर उठून दिसल्यासारखं दिसतं बघा, प्लेन दिसत नाही, त्याच्यामुळे चित्र 3D दिसतं. ठोकळ्याचे प्रकार आपण कुठल्या अँगलमध्ये कसं ठेवलं की कुठे कुठून इकडून प्रकाश येतोय, इकडे सावली येते, तर मग सावली आली की इकडे डार्क होणार. हे मी तुम्हाला शिकवणारच आहे, पण तुम्हाला बेसिक सांगते की अशा प्रकारे आपण चित्र 3D काढू शकतो. त्याच्यानंतर एक ड्रॉइंग पेपर घ्या तुम्ही. ड्रॉइंग पेपर घ्या. ड्रॉइंग पेपरवरती खालून एक 6 सेंटीमीटर अंतर सोडून आडवी रेष मारून घ्या अशी. हा जो पेपर तुम्ही घेणार आहात ना, असा पेपर आहे हा, तर खालून 6 सेंटीमीटर अंतर सोडून अशी आडवी रेषा मारा, आडवी पट्टी धरून आडवी रेषा मारा. आडवी रेषा काढून घ्या. त्याच्यानंतर पेपरचा पूर्ण रेषा काढून घ्या अशी, पेपरला पूर्ण. आणि त्याचा किती होते त्याचा मध्यभाग काढून घ्या. रेषा काढायची अशी त्याच्या मध्यभागी आपल्याला 5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं इथे. म्हणजे ह्या पॉइंट पासून 2.5 सेंटीमीटर इकडे आणि 2.5 सेंटीमीटर इकडे, म्हणजे तो झाला 5 बाय 5चा चौकोन काढायचा आहे मध्यभागी आपल्याला. मी तुम्हाला ह्याच्यावर काढून दाखवते बोर्डवरती म्हणजे तुम्हाला कळेल. अशी आडवी रेष तुम्ही मारली आहे. त्याच्या मध्यभागी आपल्याला इकडून 2.5 सेंटीमीटर आणि इकडून 2.5 सेंटीमीटर इथून अशी रेष घ्यायची. 5 बाय 5चा चौकोन काढायचा आहे. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता.
जमते का काढायला? अवघड वाटते का काही? आणि त्याच्यानंतर ह्या चौकोनापासून पण आपल्याला 5 सेंटीमीटर अंतर सोडून आणखी एक चौकोन काढायचा आहे. आणि ह्या साईडने पण 5 सेंटीमीटर अंतर सोडून असे 3 चौकोन काढायचे आहेत. आता हे चित्र तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय शिकवते तुम्हाला, की हे जे 3 चौकोन आहेत, हे रेल्वे रेल्वे आहे समजायची. ही एक समोरची रेल्वे, ही त्या साईडची रेल्वे, आणि ही त्या साईडची रेल्वे. तर एकामागे एक डब्बे दूरवर गेल्यानंतर आपल्याला दूर त्याचा आभास कसं चित्र काढता येईल ते आपल्याला शिकायचंय. म्हणून मी तुम्हाला शिकवते की सुरुवातीला आपण हे 3 चौकोन काढून घेतलेत. झाले का इथपर्यंत? 3 चौकोन कोणी कोणी काढले बघू, सांगा मला. काही शंका असेल तर विचारा. कसं काढायचं समजलंय का? पेपर आपण पासून 6 सेंटीमीटर काढलेली चित्र अंतर. दाखवा जरा. काढलेली चित्र बाकीच्यांनी दाखवा. तुम्ही काढलीत का बरोबर बघू देत मॅडमना. कॅमेरा समोर. हा, मेनजा दाखवतीये. बघू. हा, काढलंय तिने रेषा. बरोबर. हा, ठीक आहे, हम्म. ठीक आहे. आत्ताचे 3 चौकोन काढायला सांगायचे, त्यात काही कोणा अडचण आहे का, शंका आहे का? काढू शकता का व्हेरी तुम्ही? व्हेरी गुड मेनजा. अजून कोण दाखवा मुलांनो. तुम्ही दाखवलं की मला कळेल तुम्हाला कितपत समजले. समजलं नाही की तुम्ही शंका विचारा. दर्शन, तुझं झाले का काढून? अगोदरच्या रेषांचे प्रकार झालेत का काढून? नाही मॅम, बनवतोय. शिवांजली, चला. ही वैष्णवी, सृष्टी, अनन्या दाखवा. राधा, राधा, तुला शंतनू, समजतंय का? नीलकंठ, हर्षवर्धन दाखवा चला. श्रीतुला, दर्शन. तुला समजलंय का? श्रीतुला समजलंय तुला? आणि आत्ता जे 3 चौकोन काढायला सांगितले ते जमलं का? कोणाला नाही जमलं? 3 चौकोन काढल्यानंतर आता हा जो डाव्या साईडचा जो चौकोन आहे ना, त्याचा खालचा पॉइंट बघायचा. आणि त्या खालचा जो पॉइंट आहे हा इथला, त्याच्यापासून कोन मापकाने 60 अंश मोजायचं. 60 अंशावर पॉइंट घ्यायचा आणि तिथून रेष मारायची अशी. वरती एक तुम्हाला सांगते मी किती अंतरावर मारायचे ते. 15 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे आपण जी रेष मारली नाही ते 6 6 सेंटीमीटर पासून तिथून 15 सेंटीमीटर अंतरावर एक पॉईंट करा मध्यभागी. हा जो मध्यभागी आपण चौकोन काढला होता ना, त्याच्या मध्यभागी 15 सेंटीमीटर अंतरावर एक पॉईंट काढायचा, म्हणजे खालून मोजायचंय. हा, हे बघा, हा जो चौकोन आहे ना, त्याचा मध्यभाग खालून मोजायचा आहे. खालून 15 सेंटीमीटर अंतरावर जो पॉईंट करायचा आहे, तो इथून 60 अंशने इथे जोडायचा आहे. 60 अंश माप घ्यायचे ह्या चौकोनापासून, इथून डाव्या साईडच्या. डाव्या आणि उजव्या दोन्हीचं 60 अंश सेल्सिअसने इथे तो पॉईंट जोडायचा. 15 सेंटीमीटरच्या इथे पॉईंट घ्यायचा आणि तिथे सगळे पॉईंट जोडायचे ह्या चौकोनचे. सगळ्या चौकोनाचे कोपरे जोडून घ्यायचे. इथून अगोदर 60 अंश घ्यायचं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते.
इकडे लक्ष द्या, मी काढते तुम्हाला, काढून दाखवते. हे बघा, हा जो मध्यभाग आपण घेतला बघा, मध्यभागाचा चौकोन जो आहे, इथून आपण जे 2.5 सेंटीमीटर सोडलं होतं ना, तर हा जो मध्यभाग आहे ना, या मध्यभागापासून इथे 15 सेंटीमीटरवर हा पॉईंट घ्यायचा, म्हणजे 15 सेंटीमीटर हे अंतर इथून आलं पाहिजे. आणि मग हा चौकोन आपला 5x5चा इथे असा येतो. आणि इकडे लक्ष द्या, मी काय सांगते. हा ट्रेनचे साईडचा जो मागचे चौक डबे कसे हे बघा, दिसणार आहे कसं लक्षात ठेवायचं? हा साईडचा जो चौकोन आहे ना, हे बघा, त्याच्या उजव्या साईडचे हे 60 अंश घ्यायचे, इथं इथून कोनमापक धरायचं, असं कोनमापक असं पकडायचं, आणि इथून 60 अंशावर पॉईंट करायचा, 60 वर. आणि तो पॉईंट इथून असा ह्या 15 सेंटीमीटरचा जो आपण पॉईंट घेतलाय तिथे जोडायचा असा. मग त्या पॉईंटला हे सगळ्या लाईन्स जोडायच्या बघा, अशा चौकोनाच्या सगळ्या लाईन्स जोडायच्या. बघा मुलांना, किती सोपी आयडिया आहे की नाही? इंजिनिअरिंगला जायचंय की नाही? इंजिनिअरिंग मध्ये ड्रॉइंग महत्वाचं असतं. आता ट्रेन बघा, उजवीकडनं कशी दिसेल, डावीकडनं कशी दिसेल, मधली कशी दिसेल, तिचा व्ह्यू कसा असेल, मागचे डबे कसे असतील. किती सोपी आयडिया मॅडमनी केली आहे, बघितलं ना? एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटला तिन्ही ट्रेनचे जे काही आपण ड्रॉइंग काढणार आहेत ते जोडले, तर कसे डबे मागचे छोटे छोटे. एका सिंपल आयडियात किती महत्वाचं सांगितलेलं आहे. अशा आयडिया तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन स्किल सुद्धा डेव्हलप करायला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. आणि हे जर व्हिज्युअलायझेशन जमलं ना, तर आयुष्यात काही सुद्धा स्वतःचा चित्रपट सक्सेस करता येणार आहे. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं स्किल आहे. पेपरवर काढलं की आयुष्यातही तयार होणार. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गॅप करू शकता. अगोदरचा भाग मोठा आणि मग छोटा छोटा. डबे सुद्धा आपल्याला लांब गेल्यावर बघा छोटे दिसतात आणि पेंट दिसतात. म्हणून मी अगोदर इथे जे कलर दिलेत, तर लाल आणि त्याच्यामध्ये थोडा पांढरा मिक्स करत करत दूर गेलेला, म्हणजे दूर त्याचा आपल्याला आभास इथे दिसतो. म्हणजे जरी प्लेन पेपरवरती आपण चित्र काढलं तरी ते आपल्याला 3D दिसतं. कोणाला शंका आहे का? कोणाला समजलं नाही विचारा इथे. समजलं नाही का कसं करायचंय? दर्शन झालंय का तुझं? कोणाचं राहिलंय? नीलकंठ दिसत नाहीयेस तू, कुठे? व्हिडिओ ऑफ आहे. नीलकंठ, झालं का तुझं? समजलं का तुला मी काय सांगितलं ते? हाँ हो मॅम. बर, ठीक आहे. तुम्ही काढलेली चित्र दाखवा जरा. सगळ्यांनी दाखवा, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा, तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मेनजाने तर दाखवलंय मगाशी, बाकीच्यांनी कोणीच नाही दाखवलं. व्हिडिओ ऑफ आहेत सगळ्यांचे. काय झालं? काय अडचण आहे का? काही अडचण असली तर सांगा, मॅडम लगेच क्लिअर करतील तुम्हाला. अवघड वाटतंय का? खूप अवघड वाटतंय का?
हो नाही, काहीतरी बोला. सोपं आहे मॅम. हा ठीक आहे, अजून कोणाला सोपं वाटतंय? आता आपण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की मूळ रंग मी मगाशी विचारतो, कोणाला माहितीये का मूळ रंग? बरं कलर कुठले कुठले सांगा मला तुम्ही. कुठले कुठले कलर माहिती आहेत तुम्हाला? छोट्या मुलांचा प्रश्न आहे हा, पटपट सांगा. छोटी मुलं सांगतात पटपट. सांगा कलर. अनम्यूट करून सांगा. कोणी सांगितलं? बरं तुमचा आवडता कलर सांगा. आवडता कलर सांग. लाल. अजून प्रत्येकाने सांगा आपला आवडता कलर. येलो ग्रीन. अच्छा, छान मला छान. माहिती का मॅडम, आता एक मिनिट मुलांना, आवडता कलर आहे ना त्याच्यावरनं तत्व ओळखता येतं बरं का. जे सविता मॅडमनी सांगितलं ना त्यात प्रश्न आहेच आहे, तुमचा आवडता कलर कुठला. तर आपला आवडता कलर आपला तत्व सुद्धा बिघाड करतो. लक्षात घ्या, सारखा सारखा आवडता कलर घातला तर. तुम्ही सारखा सारखा रेड आवडतो म्हणून जर रेड घातलं ना कपडे टी शर्ट, तर तुम्हाला हिट होणारच आहे. रंग कुठला आवडतो यातूनही पंचतत्व बिघाड कळेल तुमचा. कमतरता कुठली, तुम्हाला जो रंग आवडत नाही की नाही, समजा तो एखादा कलर घालत नाही तर ते तत्व तुम्हाला कमी पडणार. खूप छोटे छोटे उपाय आहेत. जर तुमचा तत्व बॅलन्स ठेवायचा असेल तर घालणारे ड्रेस, आजूबाजूचे तुमचे दप्तर, बॅग, वॉटर बॅग, हे सगळे कलर जर बदलायला लागलात ना तर तुमचं बरोबर सगळं बदलणार आहे. तर जो फॉर्म भरणार आहेत ना तुम्ही, मी तर म्हणेल की सगळ्या मुलांना ज्यांना पुढे जायचंय वर्षभर मोफत काउन्सिलिंग वगैरे, त्यांनी भरा तो. नंतर भरा, उद्या फक्त ज्यांना काही ट्रीटमेंट घ्यायची त्यांनी भरा. पण हे पंचतत्व चिकित्सा सगळ्यावर परिणाम करून देते. तर आवडता कलर नुसता वाटतो साधा प्रश्न, पण तो आपल्या शरीरावर मनावर कारक ठरतो. तर अर्चना मॅडम. मला हे सांगायचंय की मूळ रंग मी तुम्हाला सांगते. मूळ रंग आहे लाल, पिवळा आणि निळा. हे तीनच कलर मूळ आहेत आणि ह्याच्यापासून मग ते सगळे 12 कलर बनलेत. आणि मग ह्या दोन पासून म्हणजे निळ्यामध्ये मिक्स केल्यानंतर हिरवा बनतो, आणि लाल आणि पिवळा मिक्स केल्यानंतर केशरी बनतो, आणि निळा आणि लाल मिक्स केल्यानंतर जांभळा बनतो. मग ह्या दोन कलर पासून हे कलर बनलेत, म्हणून ह्यांना म्हणायचं दुय्यम प्रतीचे रंग, दुय्यम श्रेणीचे रंग. आणि हे जे आहेत पहिले, हे पहिल्या श्रेणीचे म्हणजे मूळ रंग येथे, आणि त्याच्यापासून जे कलर बनतात त्याला म्हणायचं मूळ म्हणजे दुय्यम श्रेणीचे रंग असं म्हणायचं. मग हे झाले 6 कलर. आणि मग अजून 12 कलर कसे तयार करतात? तर ह्याच ह्याच रंगांमध्ये आपण कलर मिक्स करून नीलकंठ, 12 रंगांचं. अजिबात तुझं लक्ष नाहीये बरं का. नीलकंठ, नीलकंठ सगळ्यांनी शाळेत जसं करतात ना तसं बसायचंय आणि तसं करायचंय. नसेल शक्य तर व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ चालू ठेवून लक्ष द्यायचं नाही, बरोबर नाही ना. पालकांनी लक्ष द्या जरा. काही मुलं किती सिन्सिअरली बसलेत, काही मुलं कसे बसलेत. नीलकंठ, लक्ष दे. मॅडम थोडस मुलांकडे बघत बघत घ्या, कारण घेणं नाही महत्वाचं. थोडस काय आहेत ना हो मुलं कुठं रमलीत ते बघितलं पाहिजे. या मुलांना हो ठीक आहे थोडस, मग. हा. आणि मग ह्या कलर पासून ते 12 कलर, 12 रंगांचं रंगचक्र तयार होतं. असे 12 कलर तयार होतात. तर मग आता मी तुम्हाला होमवर्क असा देणार आहे की तुम्ही काय करायचं, असे चौकोन किंवा गोल काढू शकता. 2x2 किंवा 3x3 चे चौकोन काढा असे. त्याच्यामध्ये मूळ रंग काढायचे, असे म्हणजे भरायचेत रंग. पिवळा, निळा आणि लाल. असं त्यांना मग नाव द्यायचं की मूळ रंग, असं नाव द्यायचं इकडे. आणि मग मिक्स तुम्ही स्वतः करायचे. त्या पोस्टर कलर मधले हिरवा कलर तुम्ही वापरायचा नाहीये किंवा केशरी कलर तुम्ही वापरायचा नाहीये. तर तुम्ही काय करायचंय, पिवळा आणि निळा मिक्स करून हिरवा मिक्स करायचा. म्हणजे जेवढा पिवळा घेतला तेवढाच निळा घ्यायचा आहे, आणि मग हिरवा कलर तयार झाला की तो दुसऱ्या चौकोनात भरायचे. इथे मी आता दुय्यम श्रेणीचे कलर या चौकोनात दिले. हे बघा इथे हिरवा, जांभळा आणि केशरी. तसं तुम्ही मला होमवर्क करून दाखवायचंय की हे अगोदर हे 3 चौकोन भरून घ्यायचेत, आणि त्याच्यानंतर हे 2 मिक्स करून
हिरवा कलर तयार होतो. त्याच्यानंतर निळा आणि लाल मिक्स करून जांभळा. आणि हे पण दाखवायचं की कुठला कलर मिक्स केल्यानंतर कुठला कलर तयार झालाय, हे पण तुम्ही होमवर्कला दाखवायचंय मला लिहायचं. की आता पिवळा आणि निळा मिक्स केला, हे दोन मिक्स केले तर कुठला तयार झाला, हिरवा. मग तो इथे तुम्ही चौकोनात दाखवायचा. आणि निळा आणि लाल मिक्स केल्यानंतर जांभळा तयार होतो, तो जांभळा दाखवायचा. आणि पिवळा आणि लाल मिक्स केल्यानंतर केशरी तयार होतो, तर ते तुम्ही मला, हा होमवर्क आहे तुमचा, की ते तुम्हाला कलर बरोबर मिश्रण जमलं पाहिजे, की तो कलर बरोबर तयार झाला पाहिजे. म्हणून तुम्ही ते मिश्रण तयार करून रंगवायचे. चौकोन किंवा गोल तुम्ही काढा आणि त्याच्यामध्ये रंग भरा. चालतंय? आणि ज्या रेषा आपल्या राहिल्यात त्या रेषा पण तुम्ही काढून पूर्ण करायच्या आहेत. अजून कोणाला काय अडचण आहे का? तुम्ही आता लिहून घ्या, मी सांगते ती माहिती. मूळ रंग लिहून घ्या, मूळ रंग. पेन पेन्सिल घ्या किंवा पेन वही घ्या. वरती नाव द्या मूळ रंग. आणि त्याच्यामध्ये लिहा पिवळा, निळा आणि लाल. आणि दुय्यम श्रेणीचे रंग हिरवा, केशरी आणि जांभळा. आणि आता हे जे कलर आहेत त्या कलरचे कुठल्याही रंगामध्ये चित्र रंगवून चित्र सुरेख दिसत नाही. तर ते केव्हा छान दिसतं? त्यामधून आपण रंगसंगती शिकायच्या. त्या 12 रंगांपासून आपण रंगसंगती शिकणार आहोत. तर एक आकडा टाका खाली, रंगसंगती लिहा. रंगसंगती, मी सांगते तसं लिहा. रंगसंगती. आणि त्याच्या पुढे डॅश करून एक आकडा घाला आणि म्हणा की विरुद्ध रंगसंगती. आता हे जे चक्र आहे इकडे बघा, ह्या रंगचक्रामध्ये लाल जो कलर आहे त्याच्या अपोजिट साईडला कुठला रंग येतो, तर हिरवा येतो, हिरवा. मग असा विरुद्ध रंग सांगतो, लालचा विरुद्ध रंग हिरवा. इथे पिवळा जर घेतला, पिवळ्याचा विरुद्ध रंग त्याच्या समोर कुठला येतो, जांभळा. केशरीच्या समोर कुठला येतो, निळा. असे विरुद्ध रंगसंगती आपण शिकू शकतो. जेव्हा तुम्ही हे 12 रंगाचं रंगचक्र काढाल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्या अपोजिट कुठला येतो, तो त्याचा तो विरुद्ध रंग म्हणायचा. आणि आता पहिल्यांदा काय लिहिलं, विरुद्ध रंगसंगती. आता दोन आकडा घाला म्हणायचं, एक रंग रंगसंगती. दुसरा आकडा लिहायचा आहे एक रंग रंगसंगती. किंवा तुम्ही एकाच कलर मध्ये पांढरा मिक्स करून त्याच्या शेड तयार करता आणि चित्र रंगवता. किंवा त्याच कलर मध्ये काळा रंग मिक्स करून त्याच्या शेड बनवता आणि त्यापासून चित्र काढता, तेव्हा त्याला म्हणायचं एक रंग रंगसंगती. म्हणजे तुम्ही एकच कलर वापरलाय पण त्याच्या अनेक शेड बनवून चित्र बनवलं, त्याला म्हणायचं एक रंग रंगसंगती. तिसरा आकडा घाला. एक झालं आपले विरुद्ध रंगसंगती, दुसरं झालं एक रंग रंगसंगती, त्याच्यानंतर तिसरा आकडा संबंधित रंगसंगती. हे झाले आपल्याला रंगसंगतीचे 3 प्रकार सांगितले मी तुम्हाला. विरुद्ध रंगसंगती, एक रंग रंगसंगती आणि संबंधित रंगसंगती. संबंधित रंगसंगती. संबंधित म्हणजे काय, आपण म्हणतो आपले नाते संबंध म्हणजे काय, आपल्या जवळचे. म्हणून हा जर आपण लाल कलर घेतला तर त्याचे संबंधित कलर कुठले येणार, केशरी आणि जांभळा. त्याच्या जवळचे कलर येणार. किंवा लाल, केशरी आणि थोडस अजून पिवळसर केशरी असा. यात थोडीशी पिवळी शेड येणार, पिवळ्या जवळचा आहे म्हणजे पिवळी शेड येणार. पिवळ्याचा कुठला येणार, पिवळा केशरी आणि हिरवा. पिवळा हिरवा येणार असं थोडासा, कारण त्याचा थोडासा हिरवा आणि थोडा पिवळा मिक्स आहे. ह्याला म्हणायचं संबंधित रंगसंगती. म्हणजे एखादा कलर घेतला तर त्याच्या जवळपासचे कुठले कलर आहेत ते घेऊन एखादं चित्र रंगवणे, त्याला म्हणायचं संबंधित रंगसंगतीने मी चित्र रंगवलं, असं म्हणू शकतो आपण. आता ह्यात कोणाला काय कळलं नाहीये किंवा काही लिहायचं राहिलंय, काही शंका आहे, विचारू शकता. आणि हा ते एक मला सांगायचं की ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत कलर मध्ये, एक वॉर्म कलर आणि एक, हे पण लिहून घ्या खाली लिहा, रंगांचे प्रकार लिहा खाली. उष्ण रंग, नीलकंठ लिहितोयस का तू? काय लिहिलं वाचून दाखव मला.
इंग्लिश मध्ये लिहिलंय मॅम सगळं. हा, वाच. बेसिक कलर्स मध्ये ब्ल्यू येलो रेड, सेकंडरी कलर मध्ये ऑरेंज ग्रीन पर्पल, हम्म. ऑपोजिट कलर्स सिमिलर कलर्स आणि टाइप्स ऑफ कलर्स. हा, आणि आता लिहायचंय आपल्याला रंगांचे प्रकार लिहायचे. उष्ण रंग, एक लिहायचं उष्ण रंग, आणि दुसऱ्याकडे घालून लिहायचे शीत रंग. वॉर्म कलर्स अँड कूल कलर्स. आता हे मी आतापर्यंत जेवढं सांगितलं त्यापैकी कोणाचं काय लिहायचं राहिलंय का, किंवा कळालं नाही असं काय आहे का? नाही. आता उष्ण रंग कोण सांगेल मला? कुठले कलर येतात उष्ण कलर मध्ये? आत्ताच तुम्हाला मॅडमने सांगितलं पंचतत्वामध्ये. एक कलर तरी सांगू शकता. उष्ण लाल कलर मध्ये रेड. कोणी सांगितलं? हा, अजून रेडच्या जवळपास केशरी. 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 हा, व्हेरी गुड, छान. अजून केशरीच्या जवळ इथे बघू शकता तुम्ही, हे रंगचक्र आहे तुमच्यासमोर. पिवळा कलर आपण बघू शकता इथे, केशरी, पिवळा आणि लाल हे झाले उष्ण कलर, वॉर्म कलर. आणि डोळ्याला आपल्याला थंडावा देतो बघा. आपण हिरवळ बघितली की डोळ्याला छान वाटतं. निळं आकाश पाहिलं किंवा पाण्याकडे पाहिलं तर डोळ्याला छान शांत वाटतं. म्हणून हिरवा आणि लाल कलर, हिरवा आणि निळा कलर हे झाले शीत कलर. तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये उष्ण कलर मध्ये लिहा, उष्ण कलर लिहा आणि त्याच्या पुढे डॅश करून लिहा लाल, केशरी आणि पिवळा. त्याच्यानंतर शीत कलर मध्ये लिहू शकता हिरवा आणि निळा. मग तुम्हाला चित्र रंगवताना तुम्ही हिरव्यामध्ये पांढरा मिक्स करून शेड बनवू शकता, हिरव्यामध्ये पांढरा मिक्स करून शेड बनवू शकता. आणि मग ते झालं शीतरंग संगती झाली तुमची. आणि जेव्हा तुम्ही लाल कलर मध्ये काळा किंवा पांढरा मिक्स करून शेड बनवता तेव्हा, किंवा केशरी किंवा पिवळ्यामध्ये, तर ते झाले उष्ण रंग संगतीने तुम्ही ते चित्र रंगवलं असं म्हणता येईल. आतापर्यंत तुम्ही रंगवलं होतं का असं रंगसंगतीने चित्र? का कुठलेही आवडते कलर भरायचे? आता इथून पुढे तुम्ही रंगसंगतीने चित्र रंगवून बघा, खूप छान दिसेल चित्र. आता मी इथे तुम्हाला उदाहरणार्थ दाखवू शकते. इथे चित्रामध्ये ही टुडी आहे. टुडीमध्ये सांगितलंय की 4 उभ्या रेषा, 4 आडव्या रेषा, आणि त्याच्यामध्ये आपले जे प्रयोगशाळेमध्ये असतात ना उपकरण, चंचुपात्र, वायुपात्र, काय परीक्षा नळी, हा, ते काढले त्याचे आकार आणि ते रंगवले. तर ही कुठली रंगसंगती कोण सांगू शकेल का मला? कुठला कलर आहे ह्यात, सांगा कुठला कलर आहे? लाल आणि हिरवा रंग आहे. मग आपण आता इथं रंगचक्रामध्ये बघू शकता, हे बघा इथे लाल आणि त्याच्या ऑपोजिट हिरवा आहे. मग ही कुठली रंगसंगती आहे? विरुद्ध रंगसंगती. हा, शाबास. असंच असंच सांगायचं. आता अजून एक सांगते मी. आपण मूळ रंग शिकलो, मूळ रंग. मग ह्याच्यातली ही कुठली रंगसंगती आहे? ह्याच्यामध्ये मी मूळ कलर घेतलेत, हे पिवळा, लाल आणि निळा. आणि ही एकच रंगसंगती आहे. हिरवा रंग घेतलाय आणि त्याच्या शेड बनवल्या, म्हणून ही एक रंगसंगती आहे. आणि आता हे बघा डोळ्याला शांत वाटतंय, तरी त्याच्यामध्ये थोडासा पिवळा घेतलेला आहे. म्हणजे पिवळ्याच्या समोर जो कलर येतो त्याचे संबंधित कलर घेतलेत मी, असं केले. ह्याच्यामध्ये पण वर्तुळ, त्रिकोण अशा आकार काढून आपण अशा टोळी काढू शकतो. त्याच्यानंतर टुडीमध्ये सुद्धा आपण टुडी काढली की त्याच्या 5 मिलीमीटर वर अशा रेषा काढल्या ना उभ्या, तर त्याच्या अशा शेड तयार होतात. एखादा आकार घेतला ना, तर त्याच्यामध्ये पांढरा मिक्स करत गेला की अशा शेड तयार होतात. आणि डार्क मिक्स केलं की इथे डेप्थ दिसते अशी चित्रामध्ये. टोळीमध्येच आपल्याला डार्क कलर घेतला की डेप्थ दिसते. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे, सोपंच चित्र आहे पण त्याच्यामध्ये आपण असं वेगवेगळ्या प्रकारे रंग देऊ शकतो. चला, अजून काय कोणाला शंका आहे का? अजून काय विचारायचंय का? आवडलं का तुम्हाला आजचं सेशन? काय आवडलं तुम्हाला?
कोण सांगू शकेल यातलं काय आवडलं, काय अवघड वाटलं? काही पण बोला, तुम्हाला काय वाटतंय ते बोला. कोण सांगू शकेल? रेषांचे प्रकार आवडले का? रंगसंगती आवडली का? का दूरतेचा आभास आपण दाखवलं बघा, रेल्वेचे डबे एका मागे एक असतात ते आवडलं, काय आवडलं सांगू शकता का? नवीन नवीन शिकायला मिळालं का तुम्हाला? बोला काहीतरी. हो मॅम. हा, काय आवडलं? तुला काय आवडलं? आता बाकीचे चित्र तर आपण नेहमीच काढतो ना. थोडीशी माहिती तुम्हाला वेगळी मिळावं, नॉलेज मिळावं, कलरचं नॉलेज मिळावं, रेषांचे प्रकार माहिती असावेत. हे नवीन शिकलात की नाही तुम्ही, ते सांगा, बोला तुम्ही काय नवीन शिकलात, काय माहिती नव्हतं. मॅम हे 3Dचा आवडला मला. वा वा, छान, शाबास. मग तू काय करायचं, आता कुठलंही चित्र घेतलं की त्याच्यामध्ये डार्क कलर घालून शेड बनवायचे आणि दूरतेचा आभास किंवा खोलतेचा आभास तू दाखवू शकतो, त्याच्यात डेप्थ दाखवू शकतो चित्रामध्ये. असं तू प्रयोग करून चित्र काढू शकतोस. रेषांचे प्रकार साठी पूर्ण एक करा. चित्र काढा बरं का सगळ्यांनी. प्रोजेक्ट आपल्याला सॅटर्डे संडे प्रोजेक्ट मध्ये एक कुठलीही रंगसंगती तुम्हाला जी आवडली, समजा सेम आवडली, विरुद्ध आवडली, किंवा काय काय मॅडमनी सगळे प्रकार सांगितले, एक वापरून रंगसंगती एक चित्र काढायचं आहे. तर बघू कोणाचं सगळं स्किल असलेलं चित्र येते, डेप्थ असलेलं, दूर असलेलं, जवळ असलेलं, कुठल्याही तुम्हाला जी रंगसंगती आवडली. रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग ग्रुपवर पोस्ट करणार आहे, बघा रेकॉर्डिंग. तुम्हाला जी रंगसंगती आवडली त्या एका रंगसंगतीमध्ये तुम्ही प्रोजेक्ट म्हणून एक चित्र रंगवायचं आहे. आपल्याला कोणाचा प्रोजेक्ट बेस्ट होतोय बघायचं आहे. तर सॅटर्डे संडे हे काम करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू सगळ्यांना, सगळ्यांनी छान अटेंड केल्याबद्दल. तर धन्यवाद. नुसत्या रेषा मॅडमनी सगळ्यांना शिकवलं ना, तर नुसत्या धन्यवाद. रेषांचं सुद्धा चित्र करू शकता. मॅडम जरा तुमचे ते रेषांचे चित्र दाखवा हो. एकदम पहिले दाखवलेले ते मला खूप आवडले. नुसत्या मी रेषा. फोटो पाठवते ग्रुपवरती. हा, तर नुसत्या रेषांनी सुद्धा एखादं चित्र तुम्ही करू शकता. हे बघा, मॅम 3Dचा पाठवतो. 3Dचा हो, पण पाठवते. काही मुलांना त्या सांगायचंय नुसतं. रेषांपासून कमान वगैरे काढलेली. मॅम नुसत्या विदाउट कलर रेषा पाठवा आणि. चालेल. नुसत्या रेषांचं सुद्धा चित्र तुम्ही काढा बरं का. वेगळ्या वेगळ्या रेषा त्याच्यात दाखवा, किती सुंदर चित्र होतील बघा. आणि ही क्रिएटिव्हिटी फुलणं फार गरजेचं आहे. राईट ब्रेन आपला छान स्ट्रॉंग होतो. राईट ब्रेन चांगला स्ट्रॉंग झाला की त्याचे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट सगळे सोपे जाऊ लागतात. तर हे मी उद्या सांगेलच. तर तुम्हाला जे चित्र आवडलंय त्याचं एक तुम्हाला काढायला सुरुवात करायची आहे. आजचा व्हिडिओ बघा, मॅडमनी पोस्ट केल्यात ते बघा. आणि सुलक्षणा मॅडमनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र शिकवलं आज. तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्रचं सुद्धा मी युट्यूब लिंक टाकतेय तुम्हाला. फक्त ज्या मुलांनी ते स्तोत्र पाठ केलं किंवा नुसतं ऐकलं, तुम्ही युट्यूबवर नुसतं ऐका, समजा अभ्यास करताय किंवा तुम्ही गेम खेळताय, काही खेळताय, टीव्ही बघताय, त्यावेळेला ते प्रज्ञाविवर्धन स्तोत्र लावून बसा. आपोआप ते मेंदूवर काम करणार आहे. आणि त्या व्हिडिओ खालच्या कमेंट जरा मुलांच्या ऐका. टॉपर मुलं आले, बक्षिसं घेतली, त्या स्तोत्राने काय काय मिरॅकल्स केलेत मुलांच्या जीवनात, त्या कमेंट्स ऐका. आणि हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जर तुम्ही म्हणालात ना स्वतःहून, तर सगळी सरस्वतीची कृपाच तुम्हाला बहाल लगेच. ऐकलं तरी फायदा, म्हटलं तर अजून फायदा. तर ह्या 2 ओळी पाठ करायच्यात. प्रोजेक्टच येतो प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्हाला 10 दिवसानंतर जेव्हा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आहे त्याच्यात म्हणून दाखवता आलं पाहिजे, 2 ओळी 4 ओळी. तर ते पण मी तुम्हाला पोस्ट करते. ते रिटर्न जे लिरिक्स आहेत ते पण पाठ करा. याने काय होतं, तुमची स्मरणशक्ती तल्लख होते आणि त्याचे जे मंत्रांचे शब्दांचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्यामुळे तुम्हाला एक हायर ऊर्जा मिळते. मेंदूवर काय काय गोष्टी घडतात त्या घडवायच्यात आपल्याला. आपल्याला सगळ्या जीवनात नुसतं अभ्यासात नाही, सगळीकडे यश मिळालं पाहिजे. महत्वाचं
आपल्याला आयुष्यात जे काही हवं आहे ते लगेच प्राप्त करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीने हा आपण वर्कशॉप शेड्यूल केलेला आहे. सक्सेस कसं व्हायचं काही असू दे, आणि जरी सक्सेस नाही मिळवला तर ते अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. बघा मॅडमने किती सुंदर सुंदर काढलेत. हे काय मॅडम? अ, अ, हे निसर्ग चित्रामध्ये ढोबळी मिरची काढली, ते पेन्सिल ड्रॉइंग आणि ते कलर ड्रॉइंग. कलर बघा सेम रंग पद्धती वापरली आहे. एक रंग त्याच्यानंतर इथे संगती. वांगी, हा दोडका आहे आणि हे कारलं आहे. हा मुळा आहे. त्याच्यानंतर ही केळी. आम्हाला नेचर हा विषय होता, हे झालं नेचर. आणि त्याच्यानंतर मॅनमेड ऑब्जेक्ट होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये लाकडी ठोकळा जर इथे ठेवला तर इकडून उजेड आणि इकडे शेड पडली आणि त्याच्याप्रमाणे रंगवायचं असं होतं. हे पोस्टर कलर्स आहेत. त्याच्यानंतर ही काडीची पेटी आणि सिगारेट. त्याच्यानंतर बल्ब आणि सेल. आपल्या वेळेत असं काढायला शिका. बघा तुम्ही कसं कसं ब्रेन त्याच्यानंतर हे स्वतःची होतं. चप्पल पण काढ, पेन्सिल ड्रॉइंग आणि सुंदर वेळ जातो, मनाला खूप आनंद प्राप्त होतो. हे सिगारेटचं पाकिट आहे. त्याच्यानंतर आपलं हे ट्यूब कलरचं बॉक्स, ट्यूब कलर. पॉन्ड्सचा डबा. कपबशी. चला धन्यवाद अर्चना मॅडम, खूप छान. उद्या काय घेणार आहात धन्यवाद अर्चना मॅडम? सगळ्यांना. साहित्य धन्यवाद. मुलांना सांगा काय लागणार आहे. उद्या उद्या काय घेणार आहात? कलरचे रंगीत पेपर तयार ठेवा, क्राफ्ट पेपर, आणि थोडा जाडसर पुठ्ठा असेल तर पुष्ठा, आणि कलर, काळा स्केच पेन. आपल्याला वारली पेंटिंगचं वॉल हँगिंग तयार करायचंय आणि एक फुलांचा बुके तयार करायचा आहे. त्याच्यासाठी हिरवा कलर आणि लाल गुलाबी फुलांसाठी चालेल, लाल गुलाबी पिवळा आज रंगीत आणून क्राफ्ट ठेवा पेपर. मुलांना साहित्य. थोडस मॅडमचं लवकर शिफ्ट केलंय आपण. फेविकॉल, नंतर कात्री घेऊन बसा. तर ते उद्याच होईल. सगळं साहित्य आज आणून ठेवा. उद्या पहिलं सेशन आपलं स्तोत्र आणि ओंकार. ओंकाराचंही खूप महत्व आहे. ओंकार तुम्ही केलात तर नक्कीच तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि एका जागी बसण्याची पॉवर, अभ्यासाचा स्ट्रेस, सगळ्या गोष्टी, हा म्हणजे जे काही आहेत ताणतणाव ते कमी होऊन स्मरणशक्ती आणि मेंदूवर काम करणार आहे ओंकार. त्याच्यानंतर उद्या मी सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये मी जे काही आपण शिकतो, आपल्या शिकण्याचं, तुम्हाला काही प्रश्न विचारले ते अवघड सब्जेक्ट कुठले जातात, सोपे कुठले जातात, तर तो अवघड सब्जेक्ट का जातो अवघड, मेंदूचा कुठला पार्ट तुम्हाला एक्सरसाइज करायचा, ऍक्टिव्हेट करायचा आहे, मी तुम्हाला हे सांगणार आहे. कसं शिकतो आपण, कुठल्या प्रकारे जास्त लर्निंग आपल्याला जास्त वेळ लक्षात राहू शकतं, जास्त चांगलं लक्षात राहू शकतं, आपली पद्धत काय आहे लर्निंगची, ब्रेनच्या कॅपॅबिलिटी काय, हे सगळं सांगणार आहे. आणि त्यासाठी मेंदूचा विकास, सर्वांगीण विकास होण्यासाठी ध्यान महत्व, आणि ध्यान थोडंसं आपण
दुसऱ्या सेशनला करणार आहोत आणि तिसऱ्या सेशनला मॅडम क्रिएटिव्हिटी घेणार आहे. तर चला उद्या भेटूयात. सगळ्यांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद. काही वाटलं तर ग्रुपवर पोस्ट करा. ठीक आहे.